मंत्री दत्तात्रय भरणे आता आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अजून सुद्धा चार्ज घेतलेला नाहीये। मधल्या काळात तुम्ही परदेशात सुद्धा गेला होतात। चर्चा ही की तुम्ही नाराज आहात म्हणून अजूनपर्यंत पदभार स्वीकारलेला नाही, कारण मंत्रिपदाची शपथ घेऊन आज बरेच दिवस झालेले आहेत, मात्र अद्यापर्यंत तुम्ही चार्ज घेतलेला नाही। खरं तर मला एक तुम्हा सर्वांचं एक आश्चर्य वाटतं। माझा नाराजीचा विषय येतो कुठं, उलट मी एक आनंदी आहे। या राज्याचं मला कॅबिनेट मंत्रीपद, आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सर्वांमुळे मिळालं आहे। उलट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं ह्याच्यासारखं आयुष्यामध्ये माझ्यासारख्याला का आनंद कुठला। खात्यावरून नाराज आहेत असं पण बोलले। खात्यावरती नाराज, मी प्रदेशामध्ये माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता, त्यामुळे मी बाहेर गेलो होतो। आणि आता मी पण माणूस आहे, मला पण काहीतरी वाटतं 10 वर्षामध्ये कुठं गेलो नव्हतो आणि कुठंतरी कधीतरी प्रदेशात जावं, हे माझं अगोदरच आमच्या सगळ्या मित्रांचं बुकिंग होतं। आणि त्यामुळं मी खरं तर प्रदेशामध्ये गेलो होतो। आणि इकडं परदेशात गेल्यानंतर इकडं इतक्या बातम्या जोरात चालवल्या गेल्या की चार्ज घेतला नाही, नाराज असेच काय कारण आहे। या राज्यातलं महत्त्वाचं खातं मला क्रीडा खातं, की या राज्यामध्ये क्रीडा आणि अल्पसंख्याक एक मोठं एक चांगला विभाग मला दिलेला आहे। त्यामुळे नाराजीचा विषय कुठे येतो, खरं तर हे कुठंतरी कुणीतरी गैरसमज केलेला असावा। आता उद्या तुम्ही पदभार स्वीकारता? उद्या पदभार मी स्वीकारतो। आणि मी पहिल्यापूर्वीच जाहीर केलं होतं, कारण परदेशातून आल्यानंतर पहिल्या दिवशी मी पहाटे त्या दिवशी कोरेगाव भीमाला तिथं मानवंदना तिथं गेलो। तिथून मी डायरेक्ट गावाकडे बरेच दिवस गेलो नव्हतो, गावाकडे गेलो, गावाकडे सत्कार वगैरे सगळे घेतले। लोकांच्या सुखदुःखात मला थोडं पहिल्यापासून एक आवड आहे आणि गेलो। आणि ज्या दुसऱ्या दिवशी अचानक उशिरा, त्यावेळेस कॅबिनेटची मिटिंग पहिली त्यावेळेस उशिरा झाला आणि लगेच कॅबिनेटच्या मिटिंगला आहे ते उशिरा। आता उद्या पण कॅबिनेट मिटिंग आहे, तर उद्या मिटिंगला आहे, मी चार्ज घेतोय, मी आनंदी आहे, कुठली नाराजी नाही। खरं तर हे वृत्त चुकीचं आहे। दुसरं एक की पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटत नाही, तोचं काय नेमकं सरकारमध्ये, कारण पूर्ण बहुमत असताना सुद्धा अजूनपर्यंत तो तिढा सुटताना दिसत नाहीये। कधीपर्यंत पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या जाहीर होण्याची? मी सांगितलं की मी परदेशामध्ये होतो, त्यामुळे मला मुंबईमध्ये मी उद्याच मंत्री झाल्यानंतर उद्याच मुंबईला चाललेलो आहे, पहिल्यांदाच मुंबईला चाललेलो आहे। त्यामुळं शेवटी आमचे नेते, तिन्ही नेते, महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील, एकत्र निर्णय घेतील आणि सर्वांना न्याय द्यायची भूमिका सर्वांना न्याय देतील। त्यामुळं असलं कुठं काय तिढा बिडा किंवा कुठं हे नाही, ते त्याप्रमाणे एकत्र ज्यावेळेस तिघं एकत्र येतील, पूर्वी दादा पण बाहेर होते, आता तिघं एकत्र आल्यानंतर तो प्रश्न सुटेल। तुमच्याकडे कुठल्या जिल्ह्याची जबाबदारी असं काही तुम्ही मागितली? तसं काही मी माझ्या आयुष्यामध्ये मी कुठली गोष्ट मला हे द्या, हे मला जबाबदारी मी कधी मागत नाही। जी जबाबदारी मिळेल, जो जिल्हा मिळेल त्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याचा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं तुम्ही काम केलंय। सोलापूर जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद, तुम्ही पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री? मी कुठलंही मागितलेलं नाही। त्यामुळं जे पक्षश्रेष्ठी किंवा महायुतीचे आमचे तिन्ही नेते जी जबाबदारी देतील, ती जबाबदारी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न सर्वांना बरोबर घेऊन जाऊन करण्याचा प्रयत्न मी निश्चित प्रकारे करेल। पण दुसरं एक की बीडच्या घटनेवरून सर्वपक्षीय शिष्टमंडळ काही वेळापूर्वीच राज्यपालांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये प्रमुख जो मुद्दा होता तो अर्थात धनंजय मुंडे यांचा राजीनामा। सातत्याने जी मागणी पुढे येते विरोधी पक्षांकडून, धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात राजीनामा द्यावा, काय तुमचं? मी तुम्हाला एवढं सांगतो की बीडची जी घटना आहे ती खरंच सांगतो की अत्यंत एक मनाला वेदना देणारी आणि एक दुःख देणारी, खरं तर जे संतोष देशमुख यांच्या बाबतीत झालं ते निश्चित प्रकारे ती गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे आणि जे झालं ते एकदम चुकीचं आणि निंदनीय आणि निषेध करण्यासारखी गोष्ट झालेली आहे। आणि यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की सरकार स्वतः गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यामध्ये खूप त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी सर्व स्तरावरती चौकशा ह्या जोरामध्ये सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे जो कायदेशीर ज्या गोष्टी आहेत आणि ज्याने कोणी हे कृत्य केलं त्याला निश्चित प्रकारे त्याला ते शिक्षा होईलच। मी तर म्हणेल शिक्षा नाही, त्याला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे। पण मग या सगळ्या याच्यामध्ये जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं ही मागणी सातत्याने पुढे केली जाते। तुम्ही सुद्धा तुमचे एक सहकारी आहेत, तुम्ही तसं झाली त्याची मागणी पक्ष पातळीवरती मान्य केली? तुम्हाला म्हटलं ना, मला ह्याच्या बाबतीमध्ये मी काहीच हे गोष्टी माहीत नाही। मी तुम्हाला एवढंच म्हणलं की आता सगळी चौकशी सुरू आहे, चौकशीमधून दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला लवकरच निष्पन्न होईल। शरद पवारांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि ज्यामध्ये जे लोकप्रतिनिधी या संदर्भात आवाज उठवत आहेत त्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे।
या बाबतीत मला काहीच माहिती नाही, त्यामुळं मी उत्तर देणं पण योग्य नाही आहे. दुसरा एक मुद्दा, ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण गाजताना दिसतंय, या प्रकरणामध्ये अनेक जण समोर येताना दिसत आहेत, त्यातले आरोपी पुढे येताना दिसत आहेत, काय वाटतं की यातले खरोखर निष्पक्षपातीपणे या सगळ्या गोष्टींची चौकशी 100% चौकशी झाली पाहिजे. उद्या महाराष्ट्रामध्ये कुणाचं हे धाडस झालं नाही पाहिजे. एक जो कोण गुन्हेगार असतील, जो कोण दोषी असतील, त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की उद्या कुणी हे धाडस म्हणजे झालं नाही पाहिजे. खरंच मी एक सरपंच म्हणून संतोष देशमुख साहेबांसारख्या एका चांगल्या व्यक्तीला स्वतःचा प्राण गमावा लागलेला आहे. पण या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेवरून आता थेट अजित पवारांवरती घसरलेत जे सुरेश धस, क्या हुआ तेरा वादा, जो पुण्यात काल मोर्चा झाला, अशा पद्धतीचं त्यांनी. मला या बाबतीमध्ये एवढंच सांगायचं, या बाबतीमध्ये कुणीही राजकारण करू नये. राजकारण न करता जे कोण दोषी असतील, जे कोण असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल. विगच कोणाचं नाव घेऊन हे बरोबर नाही आहे, त्यामुळं नाव घेणं हे चुकीचं आहे. म्हणजे कोण विरोधी पक्षांकडनं राजकारण होतं असं वाटतंय तुम्हाला? नाही, राजकारण म्हणण्यापेक्षा कुणी असू द्या, मी विरोधी पक्ष की कुणी म्हणत नाही. या बाबतीमध्ये कुणीच राजकारण करू नये. शेवटचा प्रश्न, काल सुजय विखे पाटलांनी जे वक्तव्य केलं शिर्डीतल्या मोफत जेवणासंदर्भातलं, की मोफत जेवण बंद केलं पाहिजे, तुम्ही त्याशी सहमत आहे? त्या माग नाही, शेवटी मोफत जेवण, शेवटी तिथं आपल्याला माहिती आहे की त्या संस्थानाचा एक मोठा कारभार आहे आणि शेवटी गरीब माणूस असतो. शेवटी काय कुणी आनंदाने तिथं कुठं किंवा ज्याला भूक लागली, ज्याला गरीब आहे, ज्याची परिस्थिती, त्याला कुठं ते जेवण मिळालंच पाहिजे. आणि मला वाटतं ते जेवण त्यांनी गरीबाचं जेवण हे बंद करू नये, ह्या मताचं मी आहे. धन्यवाद. तर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे होते. या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी आपली भूमिका मांडली. उद्या ते आपला मंत्रिपदाचा पदभार स्वीकारतायत. कॅमेरामन आदिल सम, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.